नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिशा युनिव्हर्सिटी या उपक्रमामध्ये. तर बघा, आपल्याला आज नवीन टॉपिक सुरू करायचा आहे, तो म्हणजे कोणता? विभक्ती. ओके, बघा विभक्तीचे आपण क्लासमध्ये अगोदरच्या लेक्चरमध्ये बघितलेलंच आहे. विभक्ती प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, हा संबोधन. तर सुरू करायचं नाही लगेच अष्टमी वगैरे, सब संबोधन. ओके, बघा विभक्ती. विभक्ती हा शब्द वि प्लस ब या धातूला ती हा नामसाधक प्रत्यय लागून तयार झाला आहे. बरोबर, प्रत्यय याचा अर्थ तुम्हाला कळालाय. प्रत्यय म्हणजे काय? जे पुढे लागतात, शब्दाच्या पुढे लागणारे. ओके, बघा आपण विभक्ती म्हणजे विभाग करणे, वारणे किंवा विभक्त करणे असा अर्थ होतो. शेजारी राजू कुत्रा रस्ता काठी मारतो. बरोबर, व्याख्या बघा. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील, इथं बघा हे वाक्य बघा, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी, कोणाशी? क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध. काय म्हणताय? नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. विकार म्हणजे बदल होतो. बरोबर, ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना काय म्हटलं जातं? विभक्ती. ही व्याख्या महत्वाची आहे. व्याख्या काय आहे? नामे व सर्वनामे पुढे काय? यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारा संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना काय म्हटलं जातं? विभक्ती असे म्हटले जातं. व्याख्या लक्षात राहील. ओके, कोणाचा कोणाशी संबंध? नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील क्रियापदाशी संबंध. ओके, पुढे बघा व्याकरणकारांच्या व्याख्या कशा आहेत आता. म्हणजे कोण काय म्हटले विभक्तीबद्दल? दादोबा पांडुरंग तरखडकरांनी काय म्हटलं आता? नामा आणि क्रियाशी जो संबंध असतो त्यास कारकाशी संज्ञा आहे. हा संबंध सुचवणारे जे प्रत्यय, काय प्रत्यय, तदंत शब्द त्यास विभक्ती असे म्हणतात. कुणाच्या मते? दादोबा पांडुरंग तरखडकरांच्या मते. सर्वांचंच घेत बसून आता, कारण की आपल्याला एकदा व्याख्या कळाली की बस झालं. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील इतर शब्द, नामे व सर्वनामे यांच्या वाक्यातील इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराच्या योगाने दाखविले जातात त्या विकारांना काय म्हणतात? विभक्ती. असं कोण म्हटलंय? ग ह केळकर. कळाला? ओके, फक्त वाक्य लक्षात ठेवायचे आहे. नामे व सर्वनामे यांचा क्रियापदाशी अथवा वाक्यातील शब्दाशी कसा संबंध आहे हे ज्या विकारांनी दाखविले जाते त्याला काय म्हणतात? विभक्ती. कळालं? ओके, पुढे बघा आता विभक्ती प्रत्यय. नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात. बघा इथं बघा, नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास, काय करण्यास? रूप तयार करण्यास जी अक्षरे जोडतात त्याला काय म्हणतात? प्रत्यय असं म्हणतात. म्हणजे नामाच्या किंवा सर्वनामाला किंवा सर्वनामाला जे शब्द जोडले जातात त्या शब्दाला काय म्हणायचं? प्रत्यय म्हणायचं. विभक्तीचे प्रत्यय असतात. ओके, विभक्त्यर्थ काय? बघा, अशा विभक्ती प्रत्ययांना जो अर्थ व्यक्त होतो त्यास विभक्त्यर्थ असे म्हणतात. कारकाळ हे संबंध आहे. कारकार्थ संबंध, प्रत्यय, विभक्ती आणि कारकार्थ असतो. उपपदार्थामध्ये संबंध, प्रत्यय, विभक्ती आणि उपपदार्थ असतो. आता कारकार्थ काय? बघा, कारकार्थ म्हणजे काय माहित आहे का? कारकार्थ म्हणजे वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी असणाऱ्या संबंधांना, वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा कुठं संबंध असला पाहिजे? क्रियापदाशी असलेल्या संबंधांना संबंध असेल तर त्याला काय म्हणायचं? कारकार्थ असं म्हणायचं. काय म्हणायचं? कारकार्थ. साधं सोपं लक्षात ठेवा. कारकार्थ म्हणजे काय? नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंधाला, कशा संबंधाला? वाक्यातील क्रियापदाशी संबंधाला ते का आहे ते कारकार्थ आहे. कळालं? साध्या सोप्या भाषेमध्ये बघा, कारकार्थ कसे असतात? कारकार्थ संबंध असतात, प्रत्यय असतात, विभक्तीचे असतात किंवा कारकार्थचे असतात. कारक संबंध बघा कसा आहे? वाक्यातील नाम
किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी जो संबंध येतो त्याला काय म्हणतात, कारक असे म्हणतात. कारक प्रत्यय कसा असतं, कारक प्रत्ययाच्या विभक्तीला कारक विभक्ती असे म्हणतात. कारक प्रत्ययाच्या विभक्तीला काय म्हणतात, कारक विभक्ती, कारक विभक्ती म्हणतात. ओके. कारकार्थ, कारक विभक्तीतून जो अर्थ प्रकट होतो त्यास काय म्हणायचं, म्हणजे कारक विभक्तीतून आहे का नाही जो अर्थ निघणार आहे, जो अर्थ आपल्याला समजणार आहे किंवा जो अर्थ प्रकट होणार आहे त्याला काय म्हणायचं, कारकार्थ असे म्हणायचं. ओके. पुढे बघा. राम शाळेत जातो, संबंध आहे ना, राम क्रियापद संबंध आहे. राम शाळेत जातो, राम कुठे जातो, शाळेत जातो. समजलं का तुम्हाला एक गोष्ट. अशा पद्धतीचे हे असणार. उपपदार्थ काय असतात, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा संबंध. बघा उपपदार्थ वाक्यातील नाम, कोण, नाम किंवा सर्वनाम यांचा संबंध क्रियापदाशिवाय इतर शब्दाशी असतो तेव्हा त्या संबंधाला काय म्हणायचं, उपपदार्थ. म्हणजेच वाक्यातील नाम किंवा सर्वनाम जर क्रियापदाशी संबंधित नसेल, कशाशी संबंधित नसेल, क्रियापदाशी संबंधित नसेल तर त्याला म्हणायचं उपपदार्थ. जर क्रियापदाशी संबंधित असेल तर त्याला म्हणायचं कारकार्थ. कळाला आता संबंध. नामाचा नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध आला तर कारकार्थ. नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध येत नसेल तर उपपदार्थ. ओके. उपपदार्थ कशा पद्धतीचे येतं, संबंध, संबंध, प्रत्यय, विभक्ती आणि उपपदार्थ. ओके. बघा इथं म्हटले ना, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा क्रियापदाशी इतर शब्दाशी जो संबंध येतो त्यास काय म्हटलं जातं, उपपद संबंध म्हटलं जातं. उपपद प्रत्यय काय, उपपद संबंध दाखविणाऱ्या शब्दांना जो संबंध येतो त्यास काय म्हणायचं, उपपद प्रत्यय म्हणायचं. ओके. हे जास्त तुम्हाला काही जास्त महत्वाचं नाही आहे, ते फक्त एवढं लक्षात ठेवा. पाठ करायचे आपल्याला. काय पाठ करायचे आता, विभक्तीचे प्रत्यय. काय पाठ करायचे आहे, विभक्तीचे प्रत्यय. प्रथमाचं काय, प्रथमाला प्रत्यय नसतात. प्रथमा हा कर्ता म्हणून काम करतो. कारण तुम्हाला द्वितीय विभक्तीचा प्रत्यय काय, सलाते, सलानाते. तृतीयाचं काय, नेसी, निसी. चतुर्थीचं काय, सलाते, सलानाते. पंचमीचं काय, ऊन, हुन, ऊन, हुन. हे डबल डबल कसं काय म्हणतात, एक वचनातले असतात, एक अनेक वचनातले असतात. षष्टीचे काय, चाची, चेचा. बरोबर. आणि सप्तमीचं काय, त, इ, आ. संबोधनचं अनेक वचनामध्ये नो. बरोबर. नो म्हणजे संबोधनचा अर्थ होतोय हाक मारणे. काय करणे, हाक मारणे. पाठ करा बरं. प्रथमाचं काय, द्वितीयाचं काय, सलाते. तृतीयाचं काय, चतुर्थीचं काय, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. कळालं आता. संबोधनचा अर्थ काय होतंय, हाक मारणे. बरोबर. ओके. पाठ झालं तुम्हाला ते. आता विभक्ती प्रत्ययाविषयी महत्वाचं काय बघा. आता प्रथम विभक्तीला दोन्ही वचनात काय नाहीत ना. बरोबर. द्वितीय व चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत, एकच. आताच बघितलं आपण, सलाते, सलानाते. ओके. ई हा प्रत्यय तृतीया व सप्तमी मध्ये येतो, सप्तमी विभक्तीमध्ये येतो. ने, इसी, निसी, त, इ, आ. बरोबर. ई हा कुठं कुठे येतो, तृतीया आणि सप्तमी मध्ये येतो. कोणता, ई. पंचमीचे प्रत्यय दोन्ही वचनात काय आहेत, समान आहेत. म्हणजेच ऊन, हुन एक वचनामध्ये पण, ऊन, हुन अनेक वचनामध्ये पण, म्हणजे दोन्हीकडे पण समान आहेत. षष्टी विभक्तीला कारकार्थ नसतो, म्हणजे क्रियापदी संबंध येत नाही. समजलं. कारकार्थ वाक्य बघितलं ना आपण, नामाचा किंवा सर्वनामाचा कशा संबंध येतो, क्रियापदाशी. तर त्या षष्टीला कारकार्थ नाही. सप्तमीचे प्रत्यय दोन्ही वचनात काय आहेत, समान आहेत. काय, त, इ, आ. बरोबर का. ओके. संबोधन विभक्तीला एक वचनात प्रत्यय नाही. आपण म्हटलं आता एक वचनामध्ये आहे का, नाही. अनेक वचनामध्ये प्रत्यय लागतो. संबोधनाला कारकार्थ नाही, म्हणजे ते क्रियापदे संबंधित नाही. सर्वनामाला संबोधन नाही. विभक्तीत 6 कारकार्थ आहेत. विभक्तीत कुठं आहेत, 6. म्हणजे नाहीत कुठं कुठं मग,
षष्टीला नाहीत आणि संबोधनला म्हणजे संबोधनाला, बरोबर, अष्टमी नाही संबोधनाला. कळालं? कारकार्थ नाहीत, बाकीच्यांना मात्र कारकार्थ आहेत. कारकार्थाची व्याख्या काय? नामाचा किंवा सर्वनामाचा कशाशी संबंध आला पाहिजे वाक्यात? क्रियापदाशी. आणि जर नामाचा किंवा सर्वनामाचा क्रियापदाशी संबंध येत नसेल तर काय म्हणायचं? उपपदार्थ. समजलं का आता ही गोष्ट सर? हा, ओके, समजलं. पाठ झालं का? आता पाठ होतं, टेन्शन घेऊ नका. बघा, विभक्ती प्रत्ययाचे वैशिष्ट्य काय आहेत? विभक्ती प्रत्यय शब्द नसतात. म्हणजे एखाद्या शब्द नसतात म्हणजे काय माहिती आहे का? तुम्ही विभक्ती प्रत्यय सांगितलं होता आपण. आता जसं की द्वितीयाचा आहे स, काय सचा काय अर्थ होते का? काय अर्थ होते? तचा काय अर्थ आहे का? म्हणजे काय नाही तर शब्द, म्हणजे विभक्ती प्रत्यय काय नाही तर शब्द नसतात, त्याचा म्हणजे अर्थ तयार होत नाही. ते जेव्हा नामाला किंवा सर्वनामाला लागतील तेव्हाच त्यांना अर्थ प्राप्त होणार आहे. कळालं का आता? समजा म्हणाल की सर नो नो होतं की सर, हे नो नो नो, ते नाही, ते इंग्लिश मधलं नो आहे, इथलं नो मराठीतलं आहे, बरोबर. बघा, विभक्ती प्रत्ययाला स्वतःचा अर्थ जेव्हा ते नामाला किंवा सर्वनामाला लागेल तेव्हाच त्याला अर्थ प्राप्त होणार आहे. वाक्यातील शब्दाचा आपापसातील संबंध दर्शविणे म्हणजे विभक्ती प्रत्ययाचे कार्य आहे. विभक्ती प्रत्यय स्वतंत्र येत नाहीत. आपण कधी बघा, आता जसं की संबोधन आहे, संबोधन हाक मारणे आहे. सर्वनामाला हाक मारू शकतो का? तो इकडे ये असं म्हणतो का? तो इकडे ये असं म्हणू शकत नाही आपण, बरोबर का? एकतर आपण सांगतो दुसऱ्याला की त्याला बोलवा, म्हणजे तृतीय पुरुषाला, प्रथम द्वितीय आणि तृतीय. तर त्या सर्वनामाला विचार करता त्याला बोलवा असं होतं. पण आपण म्हणत नाही लगेच तो इकडे ये, ती इकडे ये असं म्हणत, ते वाक्याचं म्हणजे वाक्य तयारच होत नाही ना तसं. ते मराठी व्याकरणामध्ये बसत नाही. तुमच्या भाषेमध्ये बसतं आपल्या कधी कधी आपल्या स्वतःच्या मनानुसार, पण मराठी व्याकरणात बसतं का ते? आपण कोणाला आपण काय म्हणतो? आपण आहे का नाही लिंगाचे पण बदल करून टाकतो, बरोबर का? असे अनेक मुलं मुली असतात जे का नाही बोलता बोलताय का नाही मुलींसारखं बोलतात. जसं की मी सांगते म्हणतात, मी सांगतो असतंय. मुलगा जवळ का मी तुम्हाला सांगतो, ते काही असतात मी सांगते मुलींसाठी असतं पूजा मॅडम, बरोबर का? हा, पुढे बघा. विभक्ती प्रत्यय नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. विभक्ती प्रत्यय हे कधी कधी विशेषणाला, कधी कधी क्रिया विशेषणालाही जोडून येतात. कळालं? विभक्ती प्रत्यय हे वाक्य महत्वाचं आहे. विभक्ती प्रत्यय कधी कधी विशेषणालाही आणि कधी कधी क्रिया विशेषणालाही जोडून येतात. विभक्ती प्रत्यय हे सर्व लिंगी समान असतात, त्याच्यामध्ये बदल होत नाही. तो क्रिया आहेत ना, प्रत्यय आहेत ना ते. पुढे बघा, लिंग कोणकोणते आहेत? कालच बघितलं आपण. पुल्लिंग कसं ओळखायचं? पुल्लिंग असेल तर तो, स्त्रीलिंग असेल तर, नपुंसक लिंगी असेल तर तो, ती, ते. अपवाद मात्र चा, ची, चे लिंगानुसार. विभक्ती प्रत्यय नामाच्या वचनानुसार. वचन बघितलं ना आपण काल, एक वचन अनेक वचन. ओके, वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला, वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय जोडून येतात म्हणून त्यांचे सामान्य रूप होते. वाक्यातील नामाला किंवा सर्वनामाला विभक्ती प्रत्यय जोडून येतात त्यांचे सामान्य रूप होते. सामान्य रूप सांगितलं मी, तरी आपण याच्या पुढचा टॉपिक करणारच आहे. सामान्य रूप म्हणजे जेव्हा बदल होणार आहे किंवा प्रत्यय लागणार आहेत, प्रत्यय लागताना त्याच्यामध्ये जो बदल होणार आहे त्याला काय म्हणायचं? सामान्य रूप. जसं आपण बघा उदाहरण दिलं होतं झाडाचं. झाड हे एक शब्द झाला होता, ह्याला जर प्रत्यय लागायचे आहे, प्रत्यय समजा ला लागणार आहे प्रत्यय, बरोबर, तर ह्याचं कसं होईल? झाड आला, झाडला असं होणार आहे का? झाडाला होईल ना ते, किंवा चे लागलं तर झाडाचे होईल. म्हणजे झाडाला किंवा झाडाचे होणार आहे, जे झाड होणार आहे का नाही ते का असतं? सामान्य रूप. कळालं का आता? या अशा वाक्यामध्ये शब्दामध्ये लक्षात ठेवा. विभक्ती प्रत्यय चरम प्रत्यय असतात अपवाद षष्टी व सप्तमी. चरम प्रत्ययात चरम प्रत्ययत्व हे त्यांचा गुणधर्म असतं. विभक्ती प्रत्ययाने तयार झालेले शब्द वाक्य उपयोगी असतात. म्हणजे तयार झालेला शब्द वाक्यात उपयोग होतोच ना. आता एखाद्या शब्दाला लागला तर वाक्य उपयोगी होतच ना तो. विभक्ती लक्षणात अर्था इतकेच प्रत्ययालाही महत्व आहे. कधी कधी प्रत्यय जर लागा नसेल तर अर्थ, त्या शब्दाचा अर्थ नीट होत नाही. समजलं का तुम्हाला? जसं की सांगा बरं एखादं वाक्य. आमच्या बेबीला 10वी मध्ये 85% येतं. तुमची बेबी नाही, बेबी म्हणजे लहान लेकरू,
बरोबर, लगेच तुमच्या चेहऱ्यावरती सुरू झालं आपलं ते जे स्वतःची स्माईल असते जेव्हा कळून जातं मग तुम्हाला काय म्हणायचे आहे, पण ते नाही आहे. आमच्या बेबीला 10वीमध्ये 85% येतं आमच्या बेबी. आता बघा इथं बेबीला ला लागलं बरोबर, तर ते नसेल आमची बेबी 10वीमध्ये 85% येतं. वाक्य पूर्ण होत आहे का? होत नाही ना. प्रत्यय लागल्यानंतर वाक्याचा पूर्णपणे अर्थ निघतो, नसेल तर वाक्याचा अर्थ निघत नाही. समजलं? आमच्या गाईचा रंग काळा पांढरा आहे. बरोबर, आमच्या गाईचा रंग काय? काळा पांढरा आहे. जर समजा प्रत्यय लागत नाही तर आमच्या गाई म्हणू शकत नाही ना आपण, गाई पांढरा रंग आहे. काय आमच्या गाई पांढरा रंग आहे. काय होतं याचा? आमच्या गाईचा रंग पांढरा काळा पांढरा आहे. समजलं का? अर्थ प्राप्त होत आहे का? म्हणजे प्रत्यय लागल्यानंतर अर्थ प्राप्त होतो असं त्याचा अर्थ आहे. वाक्य निर्मितीत आवश्यक पदे निर्माण करणे विभक्ती प्रत्ययांचे प्रमुख व प्राणभूत कार्य आहे. शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात. शब्दयोगी अव्यय हे विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात, त्यांना विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय सुद्धा तसेच असतात जसं विभक्तीचे प्रत्यय असतात. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय आपण बघणार आहे. ते शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येतात. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला जोडून येतात, म्हणजे ते जसा प्रत्यय जोडून येतात का नाही तसं शब्दयोगी अव्यय सुद्धा जोडून येतात. म्हणजे शब्दयोगी अव्यय सुद्धा प्रत्ययाचे कार्य करतात. कळालं तुम्हाला एक गोष्ट? ओके, पुढे बघा. मराठीत एकूण विभक्ती किती येतात? 8. मराठीमध्ये एकूण किती विभक्ती येतात? 8. पाठ झाले असतील आता. ओके, पुढे बघा. विभक्ती प्रत्यय तदित यातील फरक काय? तदित प्रत्यय म्हणजे काय? नाम व सर्वनामाला प्रत्यय लागून नवे शब्द तयार होतात, त्यांना तदित प्रत्यय म्हणतात. म्हणजे काय म्हटलं माहित आहे का? नामाला किंवा सर्वनामाला जर प्रत्यय लागला आणि प्रत्यय लागल्यानंतर त्याच्यातून एक नवीन शब्द तयार होणार आहे. काय होणार आहे? नवीन शब्द तयार होणार आहे, तर त्याला काय म्हणायचं? तदित प्रत्यय असं म्हणायचं. कुणाला शब्द लागला तर? नाम व सर्वनामाला प्रत्यय लागला तर, आणि त्याच्यातून एखादा नवीन शब्द तयार होत असेल तर त्याला काय म्हणायचं? तदित प्रत्यय असं म्हणायचं. ओके, सगळी आता बघा पाटील आहे, हे नाम आहे. बघा इथं शब्द लागला की, काय झालं नवीन? पाटील की. पाटील की नाव नाही झालं, पाटील की त्यांच्यामध्ये असलेलं ते गुण झाला त्यासला. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? एक नवीन शब्द. मनुष्य एक नाव आहे, तो लागलं मनुष्यत्व. मनुष्यत्वाचा गुणधर्मच असतो चांगलं वागणे सगळ्यांसोबत. कधी कधी वागत नाही, पण वागलंच पाहिजे सर्वांसोबत, प्रेमानच राहायचं. बरोबर. बालपण, बाल प्लस पण काय होईल? बालपण. मानवता, बघा इथं मानव आहे, नाम आहे ना एक, ता लागला तर काय झालं? मानवता असली पाहिजे. समजलं का? ओके. विभक्ती प्रत्यय बघा, चरण प्रत्यय असतात, सामान्य रूप होते, शब्दाची जात बदलत नाही. विभक्ती शब्दाला वाक्याची अपेक्षा असते, तो वाक्य रचनेसाठी आलेला असतो. म्हणजे विभक्ती वाक्यासाठी झालेला असतो ना. जसं आपण आता बघितलं की गाईचा रंग काळा पांढरा आहे, चा नसेल तर त्याला नेमका अर्थच कळत नाही, नेमकं काय बोलायचं ते कळतच नाही. समजलं? तसं तदित प्रत्यय चर्मेत्तर प्रत्यय असतात, त्यांना विभक्ती प्रत्यय लागतात. जसं मनुष्यत्व, मनुष्यत्व, मनुष्यत्वाचा. तदित प्रत्ययाचा अर्थ कळला ना? नाम किंवा सर्वनामाला प्रत्यय लागून काय होणार आहे? नवीन शब्द तयार होणार आहे. जसं की बघा पाटील नाम आहे, की प्रत्यय लागलं, काय झालं? पाटील की. तदित प्रत्यय आहे. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ओके. आता विभक्ती प्रत्यय व शब्दयोगी अव्यय यातील फरक काय बघा. शब्दयोगी अव्यय सुद्धा नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. बरोबर, नामाला जोडून येतात का नाही शब्दयोगी अव्यय? नाम व सर्वनामाचा इतर पदाशी संबंध दाखविणे, शब्दांना पद बनविणे, वाक्यगत घटक बनविणे ही विभक्ती प्रत्ययाचं काम आहे, कार्य आहे. शब्दयोगी अव्यय बघा, नाम व सर्वनामाचा इतर पदाशी संबंध दाखविणे, बरोबर, इतर पदाशी संबंध दाखविणे, वाक्यगत घटक बनविणे हे शब्दयोगी प्रत्ययाचे कार्य आहे. सामान्य रूप विभक्ती प्रत्यय लागताना सामान्य रूप नेहमीच होणार आहे ना, बरोबर का? जसं झाड, झाडाचे, झाड आला, सामान्य रूप झालं. तसं शब्दयोगी अव्यय असताना सुद्धा काय होणार आहे? सामान्य रूप होणार आहे. मोबाईल सायलेंट करायचे आहे सर्वांनीच. कळालं? विभक्ती प्रत्यय केवळ नाम व सर्वनामालाच लागतात. विभक्ती प्रत्यय कुणाला लागतात? नाम व सर्वनामालाच लागतात. शब्दयोगी अव्यय हे नाम सर्वनाम या बरोबरच कुणाला लागतात? क्रिया विशेषणालाही लागले जातात. विभक्ती प्रत्यय कुणाला लागतात? फक्त नाम व सर्वनामाला. शब्दयोगी अव्यय नाम सर्वनाम या बरोबर क्रिया विशेषणालाही, अन्य शब्द जाती नाही, त्यांना क्रिया विशेषणाला. कळालं? विभक्ती प्रत्यय अजून बघा, विभक्ती प्रत्यय केवळ प्रत्यय आहेत,
शब्दयोगी अव्यय हे शब्द आहेत, म्हणजे विभक्ती प्रत्ययाचा म्हणजे विभक्ती प्रत्ययामध्ये जे प्रत्यय येतं त्या प्रत्ययाचा नेमका अर्थ नाही आहे, पण शब्दयोगी अव्यय जे जोडतात तर ऐका नाही, कधी कधी त्याचा अर्थ प्राप्त होतो, ते अर्थ पूर्ण पण असतात. शब्दयोगी अव्ययामध्ये लागणारे जे शब्द असतात ते कधी कधी त्यांना शब्दांचा एक विशिष्ट अर्थ पण असतो, पण प्रत्ययांना मात्र त्यांचा विशिष्ट अर्थ नसतो. बरोबर, विभक्ती प्रत्ययांचा स्वतंत्र उपयोग होत नाही, शब्दयोगी अव्ययांचा स्वतंत्र उपयोग होतो. बरोबर, कळालं काय गोष्ट तुम्हाला? पुढे बघा, विभक्ती प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नाही, शब्दयोगी अव्ययांना स्वतंत्र अर्थ आहे. फरक करून लक्षात घ्यायचे. विभक्ती प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नाही, शब्दयोगी अव्ययांना स्वतंत्र अर्थ आहेत. विभक्ती प्रत्ययांना कारकार व उपपदार्थ आहेत. कारकार उपपदार्थ कळाले, आता परत परत सांगण्यात काय अर्थ नाही आहे. बरोबर, शब्दयोगी अव्ययांना कारकार्थ नाही. बरोबर, चा इल ला हे प्रत्यय शब्दयोगी अव्ययांना लागून विशेषणे तयार होतात. घरावरचा, भांड्यातील. ओके, पुढे बघा आता, प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन. कळालं? आता आपण त्यामध्ये बघा प्रथमाची काय खासियत आहे. आपण तुम्हाला म्हटलं होतं प्रथमा काय काम करतो? प्रथमा नेहमी कर्ता असतो. का असतो? कर्त्यामध्ये कार्य करतो. बघा, प्रथमा कर्ता हा क्रिया करणारा असतो. कर्ता म्हणजे काय? जो क्रिया करतो. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावरती क्रिया घडते. क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. आपण शिकलो नाहीये, मग तुम्हाला कर्ता कळतो. आता कर्ता ही क्रिया करणारा जो असतो त्याला काय म्हणतात? कर्ता. प्रथमा विभक्तीला काय नसतात? प्रत्यय नसतात. आपण आत्ताच बघितलं थोड्या वेळाखाली. प्रथमा विभक्तीचा प्रमुख कर्ता असतो. म्हणजे प्रथमा कर्ता आहे म्हणजे तो प्रथम आहे, किंवा प्रथमा म्हणजे तो कर्ता आहे. कसंही लक्षात ठेवा तुम्ही, फक्त लक्षात ठेवा. प्रथमेला कृती विभक्ती म्हणतात. प्रथमेला काय म्हणतात? कृत विभक्ती असे म्हणतात. एक वचन, द्विवचन, अनेक वचन काही नाहीच आहे, प्रत्ययच नाहीत ना. बघा जसं राम आंबा खातो आहे का? राम आंबा खातो, राम करता आला. सीता गाणे गाते. विजय कविता वाचतो. ते नाटक पाहतात. समजलं? प्रथमाला काय नसतात? प्रत्यय नसतात. संत रामदास 12 वर्षे महाराष्ट्रात फिरले, तो 5 घर हिंडला. उपपदार्थाचे तुम्हाला वाक्य कळाले. उपपदार्थाची विधान पुढे काय असतं? कालिदास हा कवी होता, राम राजा झाला, बिरबल हुशार होता आणि तो मंत्री झाला. प्रमाण, मोजमाप, मूल्य, अंतर, कालावधी असेल तर प्रमाण असेल, मोजमाप असेल, मूल्य असेल, अंतर असेल किंवा कालावधी असेल. 2 रुपये डझन केळी मिळत आहे. मिळत नाही, हे वाक्य आहे फक्त. पुणे औरंगाबाद 240 किमी प्रवास आहे. पुणे औरंगाबाद 240 किमीचा प्रवास आहे. 10 ग्राम सोने. पुण्याहून नाशिक 230 किलोमीटर आहे. केळी 25 रुपये डझन आहेत. थोडंफार असं मिळतं. रिक्षाला माणसी 15 पडतात. बरोबर. आता द्वितीय, प्रथमाचं कळालं? प्रथमाला स्वतःची म्हणजे विभक्ती प्रत्यय नसतात. जो कर्ता आहे तोच प्रथम आहे, प्रथमा आहे तोच कर्ता आहे. कळालं काय? कसंही लक्षात ठेवा तुम्ही, फक्त लक्षात राहिलं पाहिजे. द्वितीय बघा, आता बघा द्वितीय म्हणजे काय? द्वितीय म्हणजे काय? सलाते, सलानाते. द्वितीय म्हणजे कर्म. द्वितीय म्हणजे काय? कर्म. म्हणजे कर्त्याची क्रिया ज्याच्यावरती घडते ते द्वितीय असतं. ओके, बघा आता कर्त्याने केलेली क्रिया ज्याच्यावरती घडते ते काय असतं? कर्म. कर्मकाराची विभक्ती काय असते? द्वितीय. ओके, या विभक्तीस कर्म विभक्ती असे म्हणतात. बऱ्याच वेळेला कर्म मूळ रूपात असते तेव्हा त्याला काय म्हणतात? द्वितीय. एक वचनामध्ये काय येतं? सलाते. अनेक वचनामध्ये काय येतं? सलानाते. समजलं का? ओके. राम रावणाला मारतो. बघा इथं ला लागलं आहे का नाही? बघा इथं राम रावणाला मारतो, लाल. बरोबर. सीता गाणे गाते, त्याच्यानंतर सलाते. बरोबर. रमेश पुस्तक वाचतो. हे कार काढतो वगैरे इथं. पोलीस चोरास पकडतो इथं. बघा का स आलं. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ओके. द्वितीय कसा संबंध आहे बघा आता. अप्रत्ययी पण द्वितीय असतो. कधी कधी आहे का नाही? द्वितीय म्हणजे आपण कर्म म्हटलो. बरोबर. द्वितीय कर्म असतं. कधी कधी का नाही कर्माला प्रत्यय लागत नाही. जसं आता इथं उदाहरण येतं, अप्रत्यय येतं म्हणजे प्रत्यय न लागलेलं येतं. राम चोर पकडतो. बरोबर.
चोर आहे का नाही, कर्म आहे ना, पण प्रत्यय लागले का कुठं नाही. जयराम बैल बांधतो, कर्म लागले कुठं. वाघ हरिण खातो, कर्म लागले कुठं, सॉरी प्रत्यय लागले कुठं नाही, प्रत्यय लागलेला नाही. मांजर उंदीर मारते, रमेश पत्र लिहितो, पण प्रत्यय लागले बघा. राम चोराला पकडतो, प्रत्यय लागलं बरोबर. जयराम बैलाला बांधतो, प्रत्यय लागलं ओके. वाघ हरिणास खातो, स प्रत्यय आहे. मांजर उंदरास पकड मारते, स काय प्रत्यय आहे. रमेश पत्रास लिहितो, स काय प्रत्यय आहे. ओके ठीक आहे. तृतीय काय बघा आता, नेईसी नेसी इही बरोबर. बघा क्रियेचे साधन म्हणजे करण होय. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, काय म्हणताय, वाक्यातील जे क्रिया आहे ज्या साधनाने घडते त्याला काय म्हणायचं, करण. करण म्हणजे काय, वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते. ओके तृतीयला करण विभक्ती असे म्हणतात. एक वचनामध्ये काय येतं, नेसी, अनेक वचनामध्ये काय येतं, नेसी बरोबर. ओके कृष्णाने सुदर्शन चक्राने, है ना, सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला. आई विळीने भाजी चिरते, आई विळीने, विळी म्हणजे माहिती तुम्हाला, विळी तेवढं त्याच वाकड्या कलरची, वाकड्या कलरची नाही, वाकड्या असते बघा बरोबर, विळी. ओके हा अशी अशी कशी, पावशी, पावशी काय, अच्छा पावशी म्हणता का तुम्ही. ओके पावशी. रामने कागद कात्रीने, बघा करण आलं, साधन आलं ना. हा कैची, कैची. अर्जुनाने बाणाने, आता ह्याला काय का, अर्जुनाने बाणाने माशाचा डोळा फोडला, त्याने टाकाने लिहिले. शेतकऱ्यांनी कोयत्याने लांडगा मारला. कोयता कळतो ना तुम्हाला. ओके हा 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 ओके तेच तेच. अधिकरण काय बघा, त्या वाटेने काटे फार होती, तो रस्त्याने बसत बसत गेला, नदीच्या काठाने जांभळाची झाडे. मराठीने व मराठी ने व नी, हे बघा मराठी ने व नी हे दोनच प्रत्यय आढळतात. बाकीचे प्रत्यय प्राचीन मराठी व अर्वाचीन मराठीत पद्यात आढळतात. कोणकोणते दोन प्रत्यय आढळतात, ने व नी. बाकीचे प्राचीन मराठीमध्ये आढळतात. कवितेच्या चरणात वापरले जाणारे तृतीयचे प्रत्यय आहेत. कवितेच्या चरणामध्ये वापरले जाणारे आपण कवितेचे चरण असताना कविता करतो आपण, तुम्ही केला असताल कधी कविता बरोबर, तेव्हा तसे. आता विश्वासमके देवे बरोबर आहे, कुणाचे आहे रे, हे पसायदान आहे, संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज तेव्हा विश्वाला गवसणी घालतात, विश्वाला म्हणतात आज आता विश्वासमके देवे येणे वागीत न तोषावे, तोषवणी मज द्यावे पसायदाने. समजलं का तुम्हाला. तेव्हाच्या काळामध्ये वसुदेव कुटुंबकम नावाची जी आपल्या भारताची एक वैचारिक वेळ सांगितलं जातं की वसुदेव कुटुंबकम आपली विचारधारा आहे. आपण वसुदेव कुटुंबकम मानतो, म्हणजे जग हे पूर्ण एक कुटुंब आहे असं मानतो. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज आहे विश्वाला म्हणतात बरोबर, चांगल्या पद्धतीने राहा म्हणून. आपुलिया जीवे शिवासी पाहावे, आत्मसुख घ्यावे वेळोवेळा, पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदेही येऊन हानी केली. ओके ठीक आहे. पुढे बघा चतुर्थी. आता खूप मोठे उदाहरण घेत बसायचा वेळ नाही आहे. बघा चतुर्थी. संप्रदान म्हणजे हेतू किंवा करिता. संप्रदान या शब्दातून कोणाला तरी देणे किंवा उद्देशून किंवा कोणासाठी तरी असा अर्थ व्यक्त होतो. चतुर्थी विभक्ती काय आहे, संप्रदान विभक्ती आहे. कोणती विभक्ती आहे, संप्रदान. एक वचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते. बघा श्रीकृष्णाने संदीपनींना गुरुदक्षिणा दिली बरोबर, संदीपनींना गुरुदक्षिणा दिली. शिक्षक मुलांना, आजीने नातीला, रामाने भिकाऱ्याला, त्याने आईला, रामाने गरिबांना अन्नदान केले. संप्रदान बघा कुठं तरी काहीतरी दान केल्यासारखं येतं ना, भेट दिल्यासारखं होतं बघा प्रत्यक्षात. बघा श्रीकृष्णाने संदीपानींना काय दिली ना, समजलं का. शिक्षक मुलांना मराठी शिकवतात बरोबर. आजीने नातीला गोष्ट सांगितली, रामने भिकाऱ्याला काय दिले,
त्याने आईला काम सांगितले, रामाने गरिबांना अन्नदान केले, गुरु शिष्यास दीक्षा देतो. समजलं? जिजाबाईंनी शिवबास स्फूर्तिदायक गोष्टी सांगितल्या महाराजांना. ओके. चतुर्थीमध्ये का नाही करता कसा असणार आहे बघा. मला वाचता येते, बाबांना पायी चालवते, या कामासाठी त्याला पैसा सोडावा लागला. करण कसा? करण म्हणजे साधन होतं, बरोबर. मोहन एका फटक्यास नारळ फोडतो, बरोबर. पोलिसांनी एका तडक्यास आरोपी थंड केला, त्याने एका घावात 2 तुकडे केले. करण आहे ना, साधन, बरोबर. पुढे बघा आता, बस झालं. त्याच्यावरती उदाहरण घेण्यात काय अर्थ नाही. पंचमी विभक्ती काय? पंचमी विभक्तीचं काय रे? ऊन. ऊन, बाहेर ऊन खूप आहे. इथं बघा, पंचमी विभक्ती क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखविलेला असतो त्याला काय म्हणायचं? अपादान. 2 गोष्टीमधील अंतर ही विभक्तीने दाखवले जाते. बघा एक गोष्ट बघा, वियोग म्हणजे काय माहिती का? साधे दुरावा. अर्थ कळाला? वियोग म्हणजे काय? दुरावा. म्हणजे एका बघा, ही आता आहे, हा इथं जाणे, वियोग झाला, दुरावा झाला. म्हणजे पंचमी काय दाखवते माहिती आहे का? एका गोष्टीपासून पुण्याहून मुंबई 200 किलोमीटर आहे, किंवा पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी 2 तास लागतात, नागपूरहून मुंबईला जाण्यासाठी खूप तास लागतात, बरोबर का? बरोबर. 8 तास लागतील, 10 तास लागतील, या अशा पद्धतीनं 2 गोष्टीमधील काय दाखवलं जातं? अंतर या विभक्तीने दाखवले जाते. पंचमी एक कोणती विभक्ती आहे? अपादान. एक वचनामध्ये काय? ऊन. अनेक वचनामध्ये सुद्धा ऊनच. ओके. शेखराज घरून निघाला, शेखराज कुठून निघाला? घरून निघाला. ओके. राधा शाळेतून, अंतर दाखवत ना, शाळेतून आली. मुख्यमंत्री दिल्लीहून परतले, तो शेतामधून आला. बघा, तुम्हाला एक वियोग दाखवल्याचं, अंतर दाखवल्यासारखं दाखवत आहे. तो कुठून तरी आला, तो कुठून तरी जात आहे कुठेतरी, अशा पद्धतीनं. जे दारातून गेला तो परदेशाहून आला, बरोबर. शिलाच्या हातून बाटली फुटली, माझ्या बंदुकीतून गोळी सुटली. कविता केल्यासारखं झालंय. शिलाच्या हातून बाटली फुटली, माझ्या बंदुकीतून गोळी सुटली. ओके, ठीक आहे. साहजिक आहे ना, शिलाने चूक केली, बाटली फोडली. बाटली फोडल्याचा मला राग आला, माझ्याकडे बंदूक होती, तर मी धडाधड काय केली की शिला गेली हे महत्वाचं नाही, बाटली कस काय फुटली हे महत्वाचं आहे, बरोबर. पुढे बघा, षष्टी विभक्ती. षष्टीचा अर्थ काय होतोय? संबंध. षष्टीचे स्वरूप हे काय असतं? विशेषणात्मक. कधी कधी षष्टीचे प्रत्यय क्रियेशी संबंध दाखवतात. क्रियासंबंध दाखवतात म्हणजे त्याची क्रिया कशा पद्धतीने चालू आहे, संबंध दाखवतात. पण षष्टी विभक्तीला विभक्ती सारखा कारकार्थ नाही. कारकार्थ आपण बघितलं होतं, षष्टीला नाही आणि संबोधनला नाही, बरोबर. आजची गोष्ट सांगून झाली. षष्टीचे काय विभक्ती प्रत्यय? चाचीचे चा. ओके. बघा, रामचे पत्र लिहून झाले, त्याचे पत्र, त्याचा पेरू खाऊन झाला. ओके. रामचा मित्र, श्यामची आई, त्याचे पुस्तक. श्यामची आई कुणाचं पुस्तक आहे? साने गुरुजींचं. त्याचे पुस्तक, बाबाचा सेट. टीव्हीचा गोंधळ, बरोबर. डिजिटल बोर्डाचा, बघा, डिजिटल बोर्डाचा गोंधळ, हे असं पद. ओके. पुढे बघा, करता कसं असणार आहे? त्याचे लिहून झाले. बघा, त्याचे लिहून झाले. आजीची काय झाली? गोष्ट सांगून झाली. राजाचा पेरू खाऊन झाला. त्याच्या वागण्याचा मला राग आला. त्याच्या बोलण्याचे हसू आले. बघा, त्याच्या बोलण्याचा राग आला, करण आहे. त्याच्या बोलण्याचे हसू आले, करण आहे ते. अधिकरण काय? तो दिवसाचा अभ्यास करतो, ती रात्रीची झोपते. अपादान काय? सिक्याचे सुटले. ओके. सप्तमी बघा, सप्तमीचं काय रे? त इ आ. अनेक वचनामध्ये
तेच आहे. ओके, तय्या. वाक्यातील क्रिया कोठे व केव्हा घडली म्हणजे क्रियेचे स्थान व काळ दर्शवणाऱ्या शब्दाच्या संबंधास काय म्हणतात? काय म्हणते बघा, वाक्यातील क्रिया कोठे व केव्हा घडली म्हणजे क्रियेचे स्थान कोठे घडली. कोठे घडली म्हणजे स्थान विचारत आहे आणि केव्हा घडली म्हणजे काळ विचारत आहे. बरोबर, काळ सांगत आहे. वाक्यातील क्रियेचे स्थान व काळ दर्शवणाऱ्या शब्दाच्या संबंधास काय म्हणतात? अधिकरण असे म्हणतात. काय तर विभक्ती प्रत्यय त इ आ. ओके. बाबा सकाळी बाजारात गेले. रमेश शेतात गेला. ती दुपारी दुपारी बरोबर गावाला गेली. पक्षी घरट्यात गेला. ती रात्री घरी आली. बरोबर. भूपेश कळत आहे का तुला? जे महाविद्यालयात गेला. मला वाटलं भूपेश तुला काहीतरी असं म्हणजे समजत नाही, तुला झोपेत असं वाटलं मला. मी देवळात जाऊन आलो. ओके, पुढे बघा आता. करण म्हणजे काय? साधन. कोणत्या ह्याच्याने? आल्या पावली परत जा. ज्या पायाने आलीस आलीस जा. ओके, आली मी आले जा. बरोबर, हे अशा पद्धतीचं. आल्या पावली परत जा. त्याला तोंडी निरोप सांगा. तो पायी वारी करतो. तो काय करतो? पायी वारी. पायी म्हणजे काय झालं? साधन झालं. ओके, संबोधन बघा आता. संबोधनचं काय? हाक मारणे. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. संबोधन या विभक्तीला एक वचनी प्रत्यय नाही. आपण आताच बघितलं होतं. कसं आहे? कोणता प्रत्यय आहे मग? अनेक वचनी प्रत्यय आहे. ते कोणता आहे? नो. ओके, संबोधनाचा क्रियाशी संबंध. संबोधन ही कारक विभक्ती नाही. इथे येतं. बरोबर. बघा, मुलांनो इकडे लक्ष द्या. ओके, आलं बघा. मुलांनो. राम, हाक मारणे. राम इकडे ये. बरोबर. मुलींनो शांत बसा. सांगत आहे ना. बरोबर. ओके, नो प्रत्यय लागला. ठीक आहे. चरमेत्र प्रत्यय काय बघा. जे विभक्ती प्रत्यय जोडल्यानंतर अजून काही विभक्ती प्रत्यय जोडले जातात तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं? याचा अर्थ काय बघा आता. जे विभक्ती प्रत्यय जोडल्यानंतर अजून काही विभक्ती प्रत्यय जोडले जातात म्हणजे अगोदर प्रत्यय लागले त्याच्यानंतर परत प्रत्यय लागले त्याला काय म्हणायचं? चरमेत्र प्रत्यय. बाबाच्याने हे होणार नाही. बरोबर. बघा, बाबाच्या अगोदर चा लागलं नंतर परत काय लागलं? ने लागलं. म्हणजे परत अगोदर प्रत्यय लागले परत प्रत्यय लागलं तर कोणतं प्रत्यय राहतं? चरमेत्र. माझ्याने बघा, मी मूळ राहतोय. बरोबर. ज्या त्याच्यानंतर ने लागलं माझ्याने. ओके, नंतर का शेता अगोदर शेत आहे मूळ नंतर त लागलं प्रत्यय नंतर काय लागलं? ला. शेत आला. समजलं का तुम्हाला एक गोष्ट? ही अशा पद्धतीने चरमेत्र प्रत्ययाची व्याख्या काय? मग अगोदरच प्रत्यय लागलं त्याच्यानंतर परत प्रत्यय लागणे. बरोबर. तर ते कोणतं प्रत्यय असतं? चरमेत्र प्रत्यय. चरमेत्र प्रत्यय षष्टीचे आणि सप्तमी. षष्टी व विभक्तीच्या प्रत्ययानंतर षष्टी या विभक्तीच्या प्रत्ययानंतर इतर कोणत्याही विभक्तीचा प्रत्यय जोडताना विकरण घडून येते. बरोबर. षष्टी विभक्तीच्या प्रत्ययानंतर दुसरा प्रत्यय जोडताना त्या प्रत्ययाची सविकरणी विभक्ती होते. सप्तमी विभक्ती प्रत्ययानंतर दुसऱ्या विभक्तीचा प्रत्यय जोडताना त्या प्रत्ययाची विभक्ती सांधिकरण विभक्ती असते. काय म्हणते? सप्तमी विभक्ती प्रत्ययानंतर. सप्तमी म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रत्यय तय्या. प्रत्ययानंतर दुसऱ्या विभक्तीचा प्रत्यय जोडताना त्या प्रत्ययाची विभक्ती सांधिकरण विभक्ती असते. दुसरा प्रत्यय जोडताना. कळालं काही गोष्ट? ओके, बघा आता. विभक्ती रूपक शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी म्हणजे शब्दाला लागून येणे. ओके, बघा. द्वितीया शब्दयोगी अव्यय कोणते येतं? प्रत लागी. अर्थ होतो कर्ताचा. तृतीया द्वारा मुळे योगे. हे शब्दयोगी अव्यय आहेत. बरे. करवी कडून प्रमाणे सह बरोबर वतीने करण झाले. कारण की तृतीयाचा अर्थ काय असते? करण असते. बरोबर. तिथं चतुर्थीचं काय असलं पाहिजे? संप्रदान. पंचमी अपादान दाखवते. षष्टी संबंध आणि सप्तमी अधिकरण. बघा, अधिकरण आतमध्ये खाली ठाई विषयी भोवतो ऐवजी संबंधी विषयी चाची चेचा संबंध दाखवतं. बघा, ह्याचा त्याच्याशी संबंध आहे. चाची चेचा. षष्टी काय दाखवते? संबंध दाखवते. ओके. कारकवाद्यांनी 6 कारक विभक्ती मांडली आहे. कर्मकारक 6 कोणकोणते येतात? द्वितीया तृतीया
चतुर्थी, पंचमी, सप्तमी कोणाकोणाला नाही मग? षष्टी आणि संबोधनला नाही. ओके, सप्तमी आहे रे. कारक पदांना षष्टी व संबोधन या विभक्ती मान्य नाहीत, बसत नाहीत. ओके, पुढे बघा. समजला? काय कळालं तुम्हाला? विभक्ती प्रत्यय. विभक्ती प्रत्यय कळाले? किती आहेत विभक्ती? 8 विभक्ती आहेत. किती विभक्ती आहेत? 8 आहेत. पहिली काय? प्रथमाचे प्रत्यय काय आहेत? काहीच नाहीत. द्वितीयाचे काय आहेत? सला ते तृतीयाचे नेसी निसी, चतुर्थीचे सलाते सलानाते, पंचमीचे षष्टीचे चाचीचे चा, सप्तमीचे तई आ, संबोधन नो. एक वचनात का अनेक वचनात? अनेक वचनात. कळालं? एवढा पाठ करा, तुम्हाला प्रश्न कव्हर होऊन जातो. तेवढा पाठ असलं तरी आणि तुम्ही समजून जातं. ओके.